अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दुसरा अध्याय आपण मागे पूर्ण केला. आता आपण तिसरा अध्याय बघणार आहोत. गुरुचरित्र एक एक अध्याय करून आपण पुढे चाललेलो आहोत. तिसरा अध्यायामध्ये येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषणी नामकरणे विनवितसे मागुती. थोडंसं असं आहे की त्या सिद्धाने कलियुग महिमा आणि कलियुगाने विचारलेल्या प्रश्नांची ब्रह्मदेवाने दिलेली उत्तरे, गुरु महात्म्य, दीपक आख्यान हे असं सगळं सांगून दुसरा अध्याय संपूर्ण झाल्यानंतर हा जो नामकरणी आहे हा त्या सिद्धांच्या मागे लागला. याचा अर्थ समजून घ्या. मागे लागला म्हणजे त्यांना विनवायला सुरुवात केली की मला आणखीन पुढे ऐकायची उत्कंठा माझी वाढलेली आहे, मला आणखीन पुढे सांगा, मला आणखीन पुढे सांगा. कोणाला विचारावं हा याच्यातनं समजतो. ज्याने आपल्या ज्ञानाचा अधिकार प्रकाशित केला आहे त्याला विचारावं. त्या सिद्धाने ते तशा प्रकारे आपलं ज्ञान त्याच्यापर्यंत मांडलं. त्यामुळे नामकर्णी जो होता म्हणजे हा जो लेखक आहे गुरुचरित्राचा, त्याला हे लक्षात आलं की ह्याच्याकडनं आपल्याला ज्ञानाचे मोती मोठ्या प्रमाणावर मिळणार आहेत. हा खरा सिद्ध आहे, हा खरा ज्ञानी आहे, ह्याला श्रीगुरूंचं पूर्ण ज्ञान आहे. तर तो म्हणतो, जय जयाजी सिद्धमुनी तारक तू आम्हा लागुनी, संदेह होता माझे मनी, आजी तुवा फिडिला तुझेने सर्वस्व लादलो, आनंद जळी बुडालो, परमतत्व जोडलो, आजी चेनी दातारा ऐसे श्रीगुरु महिमान, मज निरोपिले त्वा ज्ञान, आनंदमय माझे मन तुझेने धर्मे स्वामी. हे त्याची स्तुती करतोय. कवणे ठाई तुमचा वास, नित्य तुम्हा कोठे ग्रास, होईन आता तुझा दास, म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्धमुनी, तया शिष्या आलिंगुनी, आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत, जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू, पुससी जरी आम्हासी आहारू गुरुस्मरणी नित्यजण. आता इथे तो सिद्ध सांगतोय. त्यांनी त्यांचं ठाव ठिकाणा विचारला, तुम्ही कुठे असता, कुठे राहता, काय खाता, काय करता, असं लेखकाने त्याला विचारलं. नामकरणी म्हणजे लेखकात. आता मी लेखकच शब्द वापरतो, नामकरणी तुम्हाला कळायचं नाही. आणि सिद्ध सांगतायत की आम्ही कुठे असतो, जिथे जिथे श्री गुरु आहेत तिथे तिथे आम्ही असतो, आणि श्री गुरु स्मरण हे आमच्यासाठी आहार आहे. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान, सदा सेवितो याचे गुण, म्हणून पुस्तकं दाविली. आणि त्यांच्याकडे असलेलं जे काही गुरुमहात्म्याचं पुस्तक होतं ते त्याला लेखकाला दाखवलं. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछीचे मनात ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता. तुमच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की गुरुचरित्र लिहिलं नामकर्णी जो स्वतःला म्हणतो त्याने, मग हे गुरुचरित्र कुठलं दाखवत होते? तर हे सिम्बॉलिक समजायला हरकत नाही. त्यांच्याकडे जे असलेलं गुरुचरित्र होतं त्या सिद्धांकडे असं त्यांनी दाखवलं की हे गुरुमहात्म्य आहे. ते सिद्ध सांगतात, श्री गुरुचरित्र महिमान तेचे आम्हा अमृतपान, सदा सेवितो याचे गुण, म्हणून पुस्तकं दाविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछीचे म्हणत ते साध्य होई त्वरित गुरुचरित्र ऐकता. आणि मग त्यांनी पुढचे काही ओव्या आहेत त्याच्यात त्यांनी त्यांचं वर्णन केले की तुम्हाला काय काय मिळेल ह्याच्यामुळे. गुरुचरित्राचं पठण केल्यानंतर तुम्हाला काय मिळू शकतं. शेवटी या माणसाला काय माहिती आहे का, आपले मटेरियलिस्टिक बेनिफिट्स जे आहेत, म्हणजे आपलं जे आयुष्य आहे, भोगी जी वृत्ती आहे त्याच्याप्रमाणे धनार्थी असे धन, पुत्र आणि हे सगळं जे तुम्हाला मिळालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटणार आहे. तुम्हाला जर सांगितलं की परमार्थ प्राप्ती होईल तर 100पैकी 90 लोक परत जातील. तर त्यांनी शेवटी कसं आहे, लालूच दाखवावीच लागते, तशी त्यांनी लालूच दाखवली आहे. तर पुढे ते ऐकून सगळं नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी, कृपानिधी सिद्धमुनी, साक्षात्कारी गुरुमूर्ती भेटलासे तू जगज्योती, होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे. एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ, त्या आणून देता अमृत, तयापरी तू मज भेटलासी, वगैरे वगैरे म्हणून त्यांनी त्यांचं स्तुती केली. मग ते जे नामधारक ते जे सिद्ध होते त्यांनी काय केलं, त्याचा हात धरला आणि त्याला सांगितलं चल माझ्याबरोबर, आणि ते त्याला घेऊन गेले. अश्वत्थ वृक्षाखाली बसले आणि त्यांनी त्याला पुढची कथा सांगायला प्रारंभ केला. त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की नेणती सोय गुरुदास्य का, याची कारणे उपबाधका, होती तुझं अनेका चिंता क्लेश घडती तुझं, ओळखावया गुरुमूर्तीसी आपला आचार परियसी, दृढ भक्ती धरुणी मानसी ओळखीचे मग श्री गुरु. लक्षात येते का बघा, त्यांनी काय सांगितलं, श्री गुरूंना ओळखण्यासाठी आधी स्वतःचा आचार विचार बघ. गुरु ओळखण्यासाठी तुमची तशी पात्रता असायला पाहिजे शिष्य म्हणून. असं कोण रस्त्यातल्या सोमगोम उठला आणि हा मला गुरु कळले ते गुरु कळले असलं काहीतरी म्हणणं आणि 100 दुकानं उघडलेली जी आहेत ते गुरु नाही होऊ शकत.
तुम्हाला ती ओढ लागली पाहिजे. तुम्हाला तसं वाटलं पाहिजे की मला गुरूंची आवश्यकता आहे, मला एका मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. त्यावेळेला तुम्हाला गुरूंची भेट होते. ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्ट ती श्री गुरुवर बोल ठेवती अविद्या माया वेशूने. ज्यांच्या मनात भक्तीच नाही आहे त्यांना सदा न कदा त्यांना प्रॉब्लेम असतात आणि त्या प्रॉब्लेमचे जड स्वतः असले तरी ते त्याचा बोल कोणावर ठेवतात? गुरूंवर ठेवतात. एवढं आम्ही ह्यांच्याकडनं ऐकलं, ह्यांची भक्ती केली तरी आम्हाला काहीच नाही मिळालं, असं खूप ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळतं. संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देले मनसी तेणे गुणे हा भोग भोगीसी नाना कष्टे व्याकुळीत. संशय धरून आलात तुम्ही तर काही मिळणार नाही तुम्हाला, असं त्यांनी त्या नामधारकाला त्यांनी असं बरंच काही सांगितले. सांडवणी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपा सागर तुझं नुपेक्षी सर्वदा. वेदांमध्ये वर्णन केलेलं आहे की गुरु महिमा काय आहे. आधी दुसऱ्या अध्यायात ते सगळं सांगितलं आहे आपण. त्याच्यामुळे ज्या पुढच्या ओव्या आहेत ते मी वाचत नाही, कारण मेन जो कथाभाग आहे तो इथे मग तुम्हाला कळणार नाही. मध्ये मध्ये सांगत जाईन, कारण त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही तुमची स्वतःची परीक्षा करू शकता, आत्मपरीक्षण करू शकता. दृढ भक्ती जाणं सखोल भूमी दांभिक ओळखा उन्नत तुम्ही याची या कारणे मनोकर्मी निश्चय यावी श्री गुरुसी. म्हणून श्री गुरु उपमा ऐसा कवण असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवून या. कल्पतरूची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनु श्री गुरु. मागितल्यानंतर देणारा तो कल्पतरू, न मागता देणारे ते श्री गुरु. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडून एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे. म्हणून संशय सोडून द्या आणि श्री गुरूंचे चरण पकडा. इतके परसुनी नामधारक नमन करून क्षणैक करसंपुडीन जोडून एक विनवित असे सिद्ध असे. हा जो नामधारक म्हणजे लेखक आहे, ह्याला सारखे प्रश्न पडतात. आपल्या पण सारखे प्रश्न पडत असतात, सारखे प्रश्न पडत असतात. 1000 प्रश्नांची उत्तर दिले तर आणखीन 10,000 प्रश्न पडतात. म्हणून आमचे सद्गुरू आम्हाला सांगायचे पूर्वी, तुमचे प्रश्न कधीच संपणार नाहीत. तुमचे प्रश्न संपणार नाहीत, मग तुम्ही सारखे प्रश्न विचारत राहणार. त्या प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही उपासना करा. तुम्ही एक मनात दृढ भक्ती धरा. तुम्ही भक्तिभाव मनात ठेवून तुम्ही उपासना करा. भक्तिभाव ठेवा परमेश्वरावर सुद्धा, श्रीगुरूंवर सुद्धा, आणि तुम्ही भक्ती करा, तुम्ही उपासना करा, तुम्ही साधना करा. तुम्हाला आपोआप प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतील. तुम्ही जर असं म्हटलं ना की मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर मी भक्ती करेन, तसं कधी होत नाही. म्हातारा होऊन तुमचं मृत्यू जवळ आला तरी तुमचं कधी लक्ष लागणार नाही आहे. तसे नामधारक जे आहेत ना ते नुसते प्रश्न विचारत राहिलेले आहेत की कोणी सांगितलं, कशावरनं झालं, कुठे ह्याच्याबद्दल मला वाचायला मिळेल. आपले प्रश्न वेगळे आहेत आणि या नामधारकांचे वेगळे आहेत, एवढाच प्रश्न मोठा फरक आहे. बाकी प्रश्न हे पण विचारत आहे. इथे तर म्हणतात स्वामींनी निरूपिले सकळ झाले माझे मन निर्मळ, वेद लागला असे केवळ चरित्र श्रीगुरूचे ऐकावा. इथे तुला एवढा वेद लागला आहे तरीसुद्धा हे कसं झालं, मग हे कुठे लिहिलं आहे, मग असं का झालं आणि तसं का झालं, हे प्रश्न विचारत बसले. ह्याच्यामुळे कसं होतं आहे की गुरुचरित्र म्हणून तुम्हाला दत्तजन्म आणि मग त्याच्यानंतर श्रीपाद वल्लभ, मग नृसिंह सरस्वती स्वामी महाराज असं करत तुम्हाला वाचायला मिळणार आहे. परंतु ज्याला खरंच ओढ लागली आहे जाणून घ्यायची, तर एवढे प्रश्न नाही विचारत बसत. पण ह्या ग्रंथाची रचनाच ह्यावर अवलंबून असल्याकारणाने, मूळ पहिल्यापासून सगळं सांगणं आवश्यक असल्याकारणाने हे सांगतायत. मग ते सिद्ध खुश झाले. मग काय बोले योगेंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोधसमुद्र, कैसा तू वा उत्साहविला तू ते महासुख लादले, गुरुदास्य तो फळले, परब्रह्म अनुभवले आजीचिनी तुझा आता. त्यांनी सांगितलं की मी अख्खी क्षिती म्हणजे सगळं पूर्ण पृथ्वी फिरलो, पण मला कधी असा माणूस कोण भेटला नाही की ज्याने श्रीगुरूंचं चरित्र मला विचारलं असावं. ज्यासी इह परत्रीची चाड त्यासी ही कथा असे कुठं. इह परत्रीची चाड म्हणजे ज्याला इहलोक आणि परलोकाची चिंता आहे त्याच्यासाठीच ही कथा आहे. तू भक्त केवळ श्रीगुरूचा म्हणून भक्ती झाली उंचा निश्चय मानी माझ्या वाचा लादसी चारी पुरुषार्थ. धनधान्यादी संपत्ती, परत तेच सांगितलं काय काय मिळेल, कसं मिळेल. हे सगळं वाचून अर्ध्याधिक लोक गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय वाचत आयुष्य काढत असतात काहीतरी मिळवण्यासाठी. ज्यांच्याकडे भरपूर आहे ते सुद्धा गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचत असतात. आपण जेव्हा त्या अध्यायांवर येऊ तेव्हा त्याचा गूढार्थ किंवा भावार्थ तुम्हाला सांगेन. पण म्हणजे शेवटी काय आहे की लालूच आहे, काहीतरी मिळण्याची, काय मिळू शकेल ह्याची आवड आहे. 400-500 वर्षापूर्वी त्या नामधारकाला जे हवं होतं ते तुम्हाला दिलं तर तुम्हाला नको असणार आहे. तुम्हाला आत्ताच्या काळात काय मिळते ते हवं आहे.
मग त्याने विचारलं की हे त्रयमूर्ती मानव रूपात कसे आले? त्रयमूर्ती कोण होते? ब्रह्मा विष्णू महेश हे कोण आहेत? साक्षात परमेश्वर आहेत. मग हे मानव रूपात कसे आले? असा प्रश्न त्या लेखकाने विचारला. योग्य प्रश्न आहे. ते म्हणतायत सिद्धमणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण ऐका. आदिवस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाणा. ब्रह्मयाचा रजोगुण, सत्वगुण विष्णू जाण, तमोगुण उमारमण, मूर्ती एकची अवतारा. हे तीन जरी गुण असले, ब्रह्मयाचा रजोगुण आहे, विष्णूचा सत्वगुण आहे आणि उमारमण म्हणजे महेश्वर ह्यांचा तमोगुण आहे. ह्याच्या हे तीन जरी वेगळे वाटले तरीसुद्धा ती एकच आहे मूर्ती. ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियसी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण. ब्रह्मा सृष्टीची रचना करतात, विष्णू पोषण करतात आणि त्याचा विनाश रुद्रमूर्ती म्हणजे भगवान शिवशंकर करतात. एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी. वेगळे काही नाही आहे, ही एकच शक्ती आहे. ती तुम्हाला समजावी म्हणून असे तीन गुणांनी सांगितली गेलेली असं त्यांचं म्हणणं. अवतार भाव या कारण सांगेन तुझं विस्तारून मन करून सावधान एकचित्ते परिये सा द्विज करी एकादशी व्रत. आता इथे त्यांनी ती गोष्ट सांगितलेली आहे बरं का. ही कथा आहे अंबरीश नावाच्या द्विजाची. अंबरीश जो होता तो विष्णू भक्त होता आणि तो सातत्याने एकादशी व्रत करत असे. तर त्याची असं खूप काळ त्यांनी एकादशी व्रत केल्यामुळे परमेश्वरांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. मागे मी सांगितले परीक्षा बघितल्याशिवाय श्रीगुरू काहीही देत नाहीत. तुम्हाला असं वाटतं तुमचा खूप अभ्यास झाला आहे, तुम्ही खूप ग्रेट आहात, पण परीक्षा द्यावी लागते. तशी परीक्षा त्या अंबरीश द्विजालासुद्धा द्यावी लागणार होती. असाच एकदा एकादशी व्रत झालं आणि द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढचित्त हरिचिंतन सर्व काळ असो. त्याच्या व्रताशी भंग करावया आला ऋषी. त्याचा व्रताचा भंग करायला म्हणजे परीक्षा घ्यायला कोण आले? दुर्वास मुनी. दुर्वास मुनी म्हणजे साक्षात भगवान शिवशंकर बरं का. आता सध्याची अशी परिस्थिती आहे ना की सगळ्या गोष्टींची चेष्टा करायची. तसं ते दुर्वासांची चेष्टा करा, जमदग्नींची चेष्टा करा. हे ब्रह्मर्षी पदाला पोचलेले ऋषी होते. नारद मुनी ब्रह्मर्षी होते. त्यांचं विडंबनात्मक चित्रीकरण बऱ्याचशा जुन्या नव्या पिक्चरमध्ये झाल्यामुळे ह्या गोष्टींची चेष्टा फार केली जाते. काय होतं त्या दिवशी? द्वादशी होती म्हणजे एकादशी होऊन गेली होती. द्वादशीची एक साधन घटिका असते. त्यावेळेला त्यांना ते जे एकादशी व्रत करत असतात त्यांना त्याचे पारणं म्हणजे सांगता करावी लागते. दिलेल्या वेळीलाच त्याचं भोजन करून म्हणजे अन्नभक्षण करून एकादशीचा उपास सोडायचा असतो. ही पद्धत आहे. हे शास्त्रपुराणात लिहिलेलं आहे. कळलं की आपल्या मनाने ठरवलेलं नाही कोणी. बरोबर त्यावेळेलाच ते आता अन्नभक्षण करून एकादशी संपवणार. त्याच वेळेला ते दुर्वास ऋषी आले. परीक्षा घ्यायला ते बरोबर असेच येतात की कुठे फेल्युअर होईल त्याच ठिकाणी येतात बरं का. तुम्ही जिथे मनाने खमकी असताना तिथे कसली परीक्षा घ्यायला महाराज येत नाहीत. विनवितसे ऋषीस्वरांशी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया. अंबरीशाने नमस्कार केला, अर्घपाद्य दिलं आणि त्याने सांगितलं की आत्ता स्वादन द्वादशी आहे, आत्ता मला उपास सोडायचा आहे, तर तुम्ही कृपया तीर्थस्नान करून या आणि मग मी चांगलं उत्तम भोजन बनवतो आणि मी भिक्षा करतो. व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषी. तर काय झालं? ऋषी जाऊन नदीशी अनुष्ठान करते विधीशी. आता परीक्षाच घ्यायची होती म्हणून मुद्दाम वेळ काढला त्यांनी जाऊन नदीच्या ठिकाणी आंघोळ करायला. भिक्षेला आले होते ना, मग पटापट आंघोळ सारून त्यांनी यायला पाहिजे होतं, पण ते तर न करता त्याने काय केलं? भरपूर वेळ लावला. मग काय व्रतभंग होईल आणि ती साधन घटिका टळेल आणि आपलं एकादशीचं व्रत पूर्ण होणार नाही म्हणून अंबरीशाने काय केलं? तीर्थ घेतलं. काहीतरी भक्षण करायला पाहिजे आणि तीर्थ घेतलं. आणि त्याने ते तीर्थ घेतल्या दुर्वास मुनी आले. तेव्हा आले दुर्वास देखा पाहुणी अंबरीशाच्या मुखामणे भोजन केले सिका अतिथी विण दुरात्मया. तिच्या शिवाय अन्नभक्षण केलं असं म्हणाले आणि त्याला शाप द्यायला त्यांनी पाणी घेतलं हातात. शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शारंगधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा. काही चूक नसताना इकडे आड तिकडे वीर झाली म्हणून अंबरीशाने काय केलं? शारंगधर म्हणजे भगवान विष्णूंचं स्मरण केलं आणि धावा केला. महाराज धावा, माझी काही चूक नाही आहे. एकादशी व्रताचा भंग होऊ नये म्हणून मी तीर्थ घेतलं आहे फक्त आणि
माझ्याकडनं काहीतरी पातक घडलं असं धरून दुर्वासमुनी मला शाप देत आहेत. भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षणाविरुद्ध बोलती पुराणे जाण धावे धेनू वत्सासी जैसी शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला. काय दिला शाप? जन्मावेगा अखिल योनिसी. अखिल योनी किती आहे? 84 लक्ष. हे सगळं तो माणूस करतोय एकादशी व्रत आणि कशासाठी? तर परमात्मा प्राप्तीसाठी. 84 लक्षामध्ये शेवटचा जन्म अतिउत्तम जन्म म्हणजे मानव जन्म. त्याच्यातनं परत या जन्मातून सुटून ईश्वराची एकात्म पावण्यासाठीची जी काही साधना करायची त्या साधना मार्गावर प्रगत अवस्थेला पोचलेला अंबरीश. तिकडनं त्यांनी त्याला शाप काय दिला? जन्मावेगा अखिल योनीसी म्हणजे परत दगडाच्या योनीपासून परत 84 लक्ष म्हणजे लाख योनी करत करत परत मानव जन्माला ये. किती भयंकर परीक्षा असते. आपलं काय चुकलं काय नाही चुकलं हेच कळत नाही. त्यामुळे त्यांनी धावा केला भगवान विष्णूंचा. विष्णू धावत आले. शापिले ऋषीने द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला. मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाणत या महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीनं आपल्या दासासी शाप अम्मासी तुम्ही द्यावा. महाविष्णूने काय सांगितलं? माझा दास आहे तो, जन्मोजन्मीचा माझा दास आहे. त्याला मी त्याचं मी माझं ब्रीद राखणार आणि मी त्याचा सांभाळ करणार. तो शाप जो तुम्ही अंबरीशाला दिलात तो मला द्या. जाणूनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करिता योगे क्षोणी भेटी नवे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ. दुर्वास कोण होते? भगवान शिवशंकर. हे सगळं त्यांना घडवायचं होतं. यासाठी यांनी हा सगळा प्लॉट रचला होता. त्यांना माहीत होतं की आता भूमिभार दैत्यांनी तिथे त्यावेळेला खूप जास्त त्रास दिलेला होता. माजले होते दैत्य. त्यांचा वध करणं अत्यंत आवश्यक होऊन बसलं होतं. त्यामुळे भगवंताचा अवतार घडणं किंवा घडवणं हा एकमेव उपाय होता त्यावेळेला. म्हणून ही सगळी लीला केली होती दुर्वासांनी. शापसंबंधी अवतरुनी येईल लक्ष्मी घेऊन तारावया लागून भक्तजनास समजता. जर भगवान महाविष्णूने अवतार घेतला तरच या दैत्यांचा वध होईल आणि जी पूर्ण प्रजा आहे भूमीवरती त्यांचा सांभाळ होईल. डायरेक्ट भगवंतांना शाप देऊन तर भूमीवर मानव योनीत आणता येत नाही ना. म्हणून त्यांनी हे अंबरीशाच्या उदाहरणाने किंवा अंबरीशाच्या निमित्ताने त्यांनी हे सगळं घडवलं होतं. त्यांनी तो शाप त्यांच्याकडे देताना त्यांना 84 लक्ष योनी नाही सांगितलेला, कारण ते भगवंत आहेत साक्षात. प्रसिद्ध होसी वेळ 10 उपरावतार पूर्ण 10 सहज तू विश्वात्मा महास्थळ सूक्ष्मे वससी तू. 10 वेळा तू अवतार घेशील. मुख्य 10 अवतार आहेत भगवान महाविष्णूंचे. दशावतार आपण म्हणतो त्यांना. स्थूळ सूक्ष्म वससी तू. नुसता स्थूळ नसतील, सूक्ष्मात पण तुझा जन्म होईल. जिथे जिथे जे आवश्यक आहे तिथे तिथे त्या त्या रूपाने तू अवतार घेशील. कारण तुम्ही बघाल तर दैत्यांना जे वर मिळाले होते ना ते वेगवेगळ्या प्रकारे मिळाले होते. त्यांना काय सातत्याने मनुष्य अवतारात परमेश्वर त्यांचा वध करणार नव्हता. म्हणून मत्स्यकुर्म वराह असे अवतार झाले नाही का. तर अशा प्रकारे दुर्वासांनी तो शाप अंबरीशावरनं फिरवला आणि भगवान विष्णूंना दिला. त्यांना सांगितलं होतं 84 लक्ष योनी. ह्यांना सांगितलं 10 वेळा अवतार घ्यावा लागेल. मानव रूपात पृथ्वीवर जन्मावं लागेल. कोणाला? भगवान विष्णूंना, जे परब्रह्म आहे साक्षात. ऐसा कार्यकारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टावरी असे कोप सृष्टी प्रतिपाळ करावया. ऐसे 10 अवतार झाले असे तू करणी ऐकले. महाभागवती विस्तारले अनंतरूपी नारायणा. महाभागवत म्हणजे भागवतात हे 10 अवतारांचं वर्णन भगवान विष्णूंच्या आलेलं आहे. कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती. ते ब्रह्मज्ञानी जाणे मूढमती काय जाणे. अशा कार्यकारणाने आजपर्यंत अवतार होत असतात. ते ज्यांना जे ब्रह्मज्ञान आहे त्यांना कळतात. बाकी आपल्याला सगळ्यांना आपण मूर्ख आहोत. आपल्याला काय कळणार त्यातलं. आणि का सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनुसूया अत्रि ऋषीची भाज प्रतिव्रता शिरोमणी. पुढच्या कथानकाची त्यांनी पेरणी केली आहे इथे. आता अत्रि आणि अनुसूया मातेचं जी कथा झाली तो एक विनोद आहे. तो तुला मी आणखीन एक सांगेन. आधीच तो जो नामधारक म्हणजे लेखक आहे तो 100 प्रश्न विचारतो. त्यात ह्यांनी आणखीन त्याला एक चावी मारली. तिचे गृही जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले. कपट वेश धरून आले पुत्र जाहले तियेचे. नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी. देव अति प्रकट वेशी पुत्र झाले कवणेपरी. अत्रि ऋषी पूर्वी कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवण. विस्तारोनी मज सांगावे म्हणे सरस्वती गंगाधर. पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे साधती. त्यांनी अत्रि आणि अनुसूयाची जी एक कथा झाली ती
त्या कथेचा उल्लेख केला. त्यामुळे लेखक त्यांच्या चरणाशी लागले आणि त्यांनी सांगितलं की ती कथा मला ऐकवा. त्या पुढील कथेचा विस्तार म्हणजे अत्री अनुसूयेचा कथेचा विस्तार पुढील अध्यायात म्हणजे 4थ्या अध्यायात आपल्याला अभ्यासता येईल. आता हा अध्याय इथे संपत आहे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अंबरीशव्रत निरूपणम नाम तृतीयोध्याय. अशा प्रकारे हा 3रा अध्याय श्री गुरुचरित्र ग्रंथाचा आज आपण इथे समाप्त करत आहोत. आज आपण अंबरीशाच्या रूपाने भगवान विष्णूंचे मानव रूपात येणे अभ्यासले आहे. तोच प्रश्न होता ना त्या लेखकाचा की ते त्रैमूर्ती हे साक्षात परब्रह्म आहे, निराकार आहे, ते मानव रूपात कसे काय आले हा प्रश्न पडायला पाहिजे ना. आपल्याला पडत नाही तो असले प्रश्न, आपल्याला काहीतरी वेगळेच प्रश्न पडत असतात. तर ही लिंक आहे, कळलं की नाही, की ते देव होते ना. देव दिसतात का आपल्याला? नाही दिसत. आपण आपल्या मनाने त्यांची चित्र काढून ठेवलेली आहेत. ते तसेच आहेत की नाही कोणाला माहिती. मग ते जे देव आहेत ते मानव रूपात कसे आले? काय झालं असा चमत्कार? तर ते मानव रूपात येण्यासाठी त्यांचाच एक अवतार, त्रैमूर्तीपैकी एक अवतार म्हणजे भगवान शिवशंकर. त्यांचा अवतार म्हणजे दुर्वास मुनी. त्यांनी दिलेला शाप, ते ब्रह्मर्षी होते, त्यांनी दिलेला शाप अंबरीशाला. तो अंबरीश झेपूच शकणार नाही, त्याची बिचारीची काही चूकच नव्हती. तो त्याचा भक्त होता असे भगवान विष्णूने तो आपल्यावर घेतला शाप. अंगीकरी जगाचा बाप. जगाचा बाप म्हणजे कोण आहे? पोषण करता, पालन करता वडील. अंबरीशावरला दिलेला शाप त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतला. आता त्यांना काय 84 लक्ष योनीत जन्माला सांगायचं म्हणजे फारच झालं. इतके बिंडोक ब्रह्मज्ञानी असणार नाहीत ना. मग त्यांनी काय सांगितलं, तू 10 वेळा अवतार घे, भूमीवरचा भार हलका कर, असं भगवान विष्णूंना त्यांनी प्रार्थना केली. कारण त्यावेळेला ते 10 अवतार होण्याची वेळ आलेली होती. भगवान विष्णूने अतिशय आनंदाने तो शाप स्वीकारला. सगळं डिवाईन प्लॅनिंग होतं. तुम्हाला आम्हाला वाटत राहते आज कसं आलो, ते कसं झालं, हे सगळं प्लॅनिंग आपणच प्लॅनिंग करतो असं नाही, ते वरती बसलेले पण प्लॅनिंग करत असतात. बरं काय. आता हे गुरुचरित्र अशा प्रकारे तुमच्यापर्यंत येते ही सुद्धा त्यांचीच लीला आहे. इतर अनेक लोकांनी याबद्दल त्यांच्या व्हिडिओ टाकले असतील तरीसुद्धा आज ह्या व्हिडिओची सुद्धा गरज भासलीच परमेश्वराला. काही एक असे लोक आहेत ज्यांना फक्त आम्ही सांगितलेलंच कळत असेल तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहे असं समजा. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज सद्गुरुराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कृष्णा पंचगंगा संगम निवासी औदुंबरवासी भक्त काम कल्पतरू भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज श्री दत्तराज महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.